पाहिजे व ते सत्यात उतरविण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे अशी शिकवण देणाऱ्या मासाहेब जिजाऊंना मी आराध्य गजानन ठाकरे मानाचा मुद्रा करते. आई हीच पहिली गुरु असते असे म्हणतात. मी शिवरायांच्या व जिजाऊंच्या बाबतीत एकदम तंतोतंत खरे होते. ज्या आईने आपल्या मुलाच्या जन्माच्या आधीच त्याच्या जगण्याची योग्य दिशा ठरवून ठेवलेली असेल ती आई जगावेगळीच असेल, नाही का हो? प्रतिकूल परिस्थितींवर मात करून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले व स्वराज्य संकल्पनेची बी त्यांच्या मनात पेरली. खरं तर मासाहेबांनी या महाराष्ट्राला काय दिलाय? तर मासाहेबांनी या महाराष्ट्राला एक मोठा संस्कार दिलाय आणि तो म्हणजे 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतल्यावर आदराने मान झुकते हे मासाहेबांनी दिलेले नैतिक वरदान आहे. खरं तर मासाहेबांनी काय दिलंय? तर मासाहेबांनी या महाराष्ट्राला दिलाय आणि त्या संस्कारामुळेच परस्त्रीला माता मानण्याची भावना या मराठी मनात जागी होती. आजवर महाराजांनी किती किल्ले जिंकले, किती लढाया जिंकल्या, पण परस्त्रीवर अन्याय अत्याचाराची एकही घटना इतिहासात शोधून सापडणार नाही. आजवर महाराजांनी किती किल्ले जिंकले, तरीही अन्य धर्मांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याची एकही घटना इतिहासात नाही. हे होते संस्कार. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जय जिजाऊ जय शिवराय म्हणताना जिजाऊ हे नाव आपल्या मुखातून आपसुकच बाहेर पडते. हरणाची गती आणि वाघाची छाती, हरणाची गती आणि वाघाची छाती, शिवरायांनी रचली या स्वराज्याची माती. कारण जिजाऊंची तशी शिकवणच होती, तशी शिकवणच होती. अफजल खान प्रसंगातील एक किस्सा तुम्हाला सांगते. अफजल खानासारखं धिप्पाड संकट या महाराष्ट्रावर चालून आलेलं होतं. तेव्हा रायबा महाराजांना म्हणाले, महाराज आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जावे. तेव्हा जिजाऊ उत्तरल्या, नाही रायबा, शिवबा केवळ आमचे पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. एक वेळ आम्ही आमचे पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. ही होती शिकवण. मा जिजाऊ तुम्ही शिकवली अस्मिता आणि स्वाभिमान. मा जिजाऊ तुम्ही शिकवली अस्मिता आणि स्वाभिमान. गौरवशाली इतिहासातील मा जिजाऊ एक सोनेरी पान, एक सोनेरी पान. मुघलांच्या मनातही मासाहेबांबद्दल एक वेगळाच दरारा होता. जवळजवळ 3 महिन्यांहून अधिक काळ महाराज औरंगजेबाच्या नजरखेचीत होते. तरीही औरंगजेबाच्या मनात एकदाही महाराजांच्या जीवाचं काही बरं वाईट करावं असा विचार आला नसेल का हो? स्वतःच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांना मारणाऱ्या औरंगजेबाने हे न केल्याचं कारण तरी काय? तर याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ होय. या काळात पुरंदरच्या तहानंतर उरलेल्या 12 किल्ल्यांची व्यवस्था मासाहेबांनी एकदम चोख ठेवलेली होती. मिर्झा राजांनी पण औरंगजेबाला स्पष्ट सांगून ठेवले होते की जिजाऊ ही करारी स्त्री आहे. शिवरायांच्या केसाला जरी धक्का लागला तर ही वाघीण मुघलांवर तुटून पडेल. आणि याच कारणामुळे औरंगजेब महाराजांवर धोका उत्पन्न करू शकला नाही. म्हणून म्हणावंसं वाटतं, मुद्रा त्या मा जिजाऊला घडविले जिने शूर शिवबाला. मुद्रा त्या मा जिजाऊला घडविले जिने शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी. मराठी मातीत केला ज्याने गनिमी कावा, मराठी मातीत केला ज्याने गनिमी कावा, तो एकच होता या जिजाऊचा छावा, या जिजाऊचा छावा. तिच्या मायेच्या छायेत नव्हती जाती व धर्म, तिच्या मायेच्या छायेत नव्हती जाती व धर्म, सर्व धर्म समभाव हेच तिचे कर्म. तिच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा, तिच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा. धन्य धन्य जिजाऊ माता, धन्य धन्य शिवबा राजा. जय जिजाऊ जय शिवराय.